आणि यानंतर आत्ताची एक ब्रेकिंग बातमी जाणून घेऊयात। सुनील तटकरे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। रायगड विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चेची शक्यता या भेटीदरम्यान वर्तवण्यात आलेली आहे। विधान परिषदेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि सुनील तटकरे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। या दोन्ही नेत्यांमध्ये रायगड विधान परिषदेसंदर्भामध्ये चर्चा होईल अशी शक्यता वर्तवली जाते। रायगड विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चेची शक्यता आहे। तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये भाजपची निर्णायक मतं ठरणार आहेत आणि याच अनुषंगाने ही भेट असल्याचं कळतंय। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, या दोन्ही नेत्यांची भेट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, काय अपडेट्स मिळतात? आकांक्षा, काही वेळापूर्वीच सुनील तटकरे रवींद्र चव्हाण यांच्या सरकारी निवासस्थानी पोहोचलेले आहेत। मागच्या काही दिवसांपासून रायगड निवडणूक सध्या प्रचंड चर्चेमध्ये आहे। याच्यामध्ये महायुती जरी असली तरी अजूनही शिवसेनेकडून जो अर्ज भरण्यात आला होता तो मागे घेण्यात आलेला नाहीये आणि त्यामुळे आगामी काळात कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठीच मतांची जुळवाजुळव सध्या तटकरे कुटुंबाच्या वतीने होताना दिसते। भाजपचं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये निर्णायक मतदान आहे आणि त्यामुळे आजच्या या भेटीला विशेष महत्व आहे। आजच्या या भेटीमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत नेमकी काय चर्चा होते आणि कशा पद्धतीने निवडणुकीत जिंकण्यासाठी जी रणनीती आखली जाते या बाबतीत चर्चा होण्याची शक्यता आहे। आकांक्षा, नक्कीच धन्यवाद निलेश या अपडेटसाठी।